आपल्याला दोन षटकाचे सामने खेळवायचे नाहीत, आपल्याला 4 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत. विनंती आहे तुम्हाला. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. बॉल घ्यायचा आणि जायचंय. बॉल घ्या इथून तुम्ही आणि जावा. एक बॉल चॉईस करा. ठीक आहे ना? 19-20 21 डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. सर्वांना माहिती असेलच, तरी पण आपण घाई करायची आहे. या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात फार कमी पडतात, ज्यामुळे दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. आणि रोडखड मध्ये सूर्य येतच नाही. आता 5 वाजता अंधार पडणार आहे आज. चला सुरुवात करायची आहे. 3 षटकाचा सामना. करसोंडा संघ फलंदाजीसाठी स्ट्राईक त्रिशाल, नॉन स्ट्राईकला ते विशाल. त्रिशाल आणि विशाल मागच्या सामन्यामध्ये खूपच चांगली फलंदाजी केली होती. सुपर ओव्हर मध्ये सुद्धा चांगले 18 धावा कुठल्या होत्या. पहिल्या एका षटकातच 6 चेंडू 18 धावा आणि सामना विजयी केला होता. बघूया त्रिशाल. जयेश गोलंदाज. फर्स्ट ओव्हर. पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट केलेला होता, परंतु निर्धाव चेंडू. या ठिकाणी चांगला प्रयत्न होता रिव्हर्स शॉट खेळण्याचा, परंतु पहिलाच चेंडू मात्र बॅटला लागला असता तर चांगलं झालं असतं, परंतु पहिलाच ट्राय केला होता, चांगला होता. बघूया निर्धाव चेंडू. पहिला चेंडू झालेला आहे. त्रिशाल आता मात्र पुन्हा बॅटची एज घेऊन जातोय. स्लिपला मात्र या ठिकाणी झेल दान होतोय. 2 धावा पूर्ण होतात का? या ठिकाणी धावचित होण्याचा शक्यता. पंचांनी मात्र अपील फेटाळलेला आहे. 2 धावा. 2 चेंडू मध्ये 2 धावा. झेल उडला होता, परंतु झेल काही पकडता आला नाही आणि 2 धावा सुद्धा भेटलेल्या आहेत त्या करसोंडा संघाला. लेफ्ट हँड बॉलर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती मासवंत संघाकडून. दोन चेंडू 2 धावा. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. चला तिसरा चेंडू. शॉर्ट चेंडू फुल केलेला आहे. बघूया झेल उडलेला आहे आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. झेल बाद. शॉर्ट चेंडूचा फायदा घेता आला नाही. कालच्या सामन्यात कालच्या ह्या वेळात मात्र फटकेबाजी जोरदार होत होती ती. चौकार आणि फक्त षटकार. सिंगल डबल कोणीच घेत नव्हता. आज मात्र थोडस चौकार षटकाराचा पाऊस थांबलेला आहे. 3 चेंडू टाकून झालेत. 1 गडी बाद 2 धावा. चिराग लवकर लवकर जेवून का, मोठे मोठे घास घे. हो हो चांगली गोलंदाजी या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत. 2 धावा 1 गडी बाद. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा एकदा बघूया. ह्या ठिकाणी मात्र 4 धावा येऊ शकतात का? 4 धावा. चांगले फटका. अक्षय स्कॅनर दे रे. स्कॅनर दे तुझं. ते आपलं ते आहे. तुमची कोणती टीम रे? वरखुंटी ना? वरखुंटी. हा आता मात्र पुन्हा एकदा झेल उडला होता, परंतु एक हात टाकून प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव पूर्ण होते का? या ठिकाणी मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 9.
1700 कॅश आणि 1700 कॅश 500 जीपी. पहिल्या षटक टाकून दिले, धावसंख्या दिली ती 9. कोणाकडे आणायला सांग ना, मग कुठे भेटत जा 10 घेऊन. हे टाकलं नाही ना बॉल अजून, टाकला तर टाकला अजून काय. चला मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. यो याही मात्र खूपच चांगलं यशरक्षण, यष्टांच्या पाठीमागे खूप चांगलं यशरक्षण करताना. धावसंख्येचा विचार केला तर 9-1. 3 ओव्हरचा मॅच आहे. गोलंदाज रतीश. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, याही मात्र शॉर्ट हँड मॅडला खेळाडू आहे गचुकी. यशरक्षक किती तुम्ही पहा, यशरक्षकाकडून ज्या चुका होतात ना, तो ऑलरेडी खूप थोडासा उतावळा वाटतोय. कारण ज्या पद्धतीने तुम्ही रिप्लेमध्ये पहा, चेंडू आला होता, असं नाही की त्याला आरामात घ्यायचा होता, परंतु मला ते धोनी स्टाईलमध्ये करायची, त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे चेंडू त्याच्या हातात आला नाही, नाही तर धावचीच्या रूपाने नक्की बाद झाला असं, नो डाऊट. कारण खूप वेळ होता, फलंदाज खूप दूर होता. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. इकडे पुन्हा एकदा धावचीची संधी, डायरेक्ट हिट, परंतु तिकडे चांगला कव्हर आहे, त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या धावून पोचते ती मात्र 11 ऑन बोर्ड, 11 धावा. 9 चेंडूंचा खेळ झालाय, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जयमे करसोंडा इथे ज्या पद्धतीने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि युवा मासवन प्रथम क्षेत्ररक्षण करताना. इकडे मात्र शॉर्ट बॉल होता, फायदा उचलायचा होता. चेंडू मात्र डिफाईन लेग बाउंड्री ला क्लिअर करणार असं वाटतंय आणि चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार 4. स्कोर मूव्स ऑन 15. याही मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही, डॉट बॉल. धावसंख्या अजूनही 15. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. रतीश थोडासा मिश्रण त्याच्याकडे खूप जास्त आहेत, ते दाखवतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सोडलाय झेल. दोन षटक, 16 धावा, 1 गडी बाद. 2 overs 16, लॉस ऑफ 1. चला घाई करा, वेळ वाचवा, थोडासा वेळ वाचवायचा प्रयत्न करा मित्रांनो. 2:27 झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की इथून जर तुम्हाला मॅच मध्ये यायचं आहे तर मात्र तुम्हाला मग इथून माझ्या तरी मते थोडासा घाई करायला लागेल. मोमेंटम कोणाकडे शिफ्ट होऊन देऊ नका, कारण मोमेंटम लगेच शिफ्ट होतं आणि आपण खूप मॅच मध्ये पाहिलंय, पलक झपकती परिस्थिती बदल जातीये. हा चेंडू खराब आहे, पंच सांगता इट्स अ वाईड. हितेश या इनिंग नंतर 17-1.
इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा वाईड बॉल. स्कोर मूव्स ऑन 18. दोन लगातारचे वाईड. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हातातला चेंडू वाचला आणि त्यानंतर तो ठोकला. चेंडू सीमा पार, षटकार. 6. स्कोर मूव्स ऑन 24. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जाणार का? हो, वॉट अ बीट. खूप चांगल्या पद्धतीचं तिकडे क्षेत्ररक्षण आहे. आमचे तिकडे स्वयंसेवक आहेत, ते आम्हाला सांगतील नक्की. इकडे मात्र सेव्ह आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र कोणताही रिव्ह्यू नाही आहे कुठल्याच टीमला. फक्त पंचांसाठी तो रिव्ह्यू आहे. म्हणजे जर त्यांना डाऊटफुल वाटलं तरच ते घेतील, नाही तर रिव्ह्यू नाही आहे, कारण एकच कॅमेरा आहे. हो, तेच तरार. यावेळी मात्र गोलंदाजाला आलाय राग आणि त्यांनी तो वेग दाखवला ऋतिकनी. कारण या षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च केले त्यांनी ऑलरेडी. 4 चेंडू 16, महागडे षटक आतापर्यंत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 32 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तेच तरार चेंडू. ऋतिकचा 1 धाव पूर्ण केली, 2 धावा आरामात पूर्ण होतील असं वाटतंय, कारण क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत आणि इथून 2 धावा पूर्ण. 34 ऑन बोर्ड. पहिल्या 2 षटकात फक्त 16 धावा आल्या होत्या आणि आता या षटकात जवळजवळ माफ करा, धावसंख्या जास्त झाली होती ते आमच्या स्कोररच्या ऍडमुळे. 27 ऑन बोर्ड. 27. स्कोरर थोडस लक्ष ठेवा अक्षित भाई. तो षटकार त्यांनी ऍड केला होता चुकून. जाऊया 27. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 3 बॉल बाकी आहेत. पहिले 2 चेंडू वाईड आहेत, त्याच्यानंतर डॉट डॉट, त्यानंतर षटकार आहे, डबल आणि सिंगल. एक डॉट आहे, एक डॉट आहे मध्ये. स्कोरर दोघांनी लक्षात ठेवा प्लीज. चला डॉट. 4 बॉल झाले. दोघांनाही जेवणाची गरज आहे सध्या. एनर्जी लेवल लो. पुन्हा एकदा डॉट. ओ, स्कोर मूव्स ऑन 27. लास्ट बॉल. यांचे 12वे काय करतात ते मला थोडंसं कधी समजत नाही, कारण जेव्हा आम्ही एखादा स्कोर सांगतो त्यानंतर इकडे मात्र हा चेंडू 12वा चाणक्य असायला हवा की किती स्कोर झालाय हे त्यांना कदाचित माहीत पाहिजे, कारण आपण मॅच मध्ये आहोत. त्यामुळे तुमचंही तेवढंच कर्तव्य असतं की तुम्ही स्कोर काउंट करा, हेही महत्वाचं आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या प्रकारला 30 and 31 इज अ टार्गेट. 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि भाऊ 31 धावाच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे आपण सेकंड इनिंग मध्ये जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा विनंती आहे, 12वे थोडंसं चाणाक्षरा. स्कोरर कधी कधी चुका करेल तर तुम्ही त्याला ते लक्षात आणून द्या. 30 ऑन बोर्ड अँड 31 इज अ टार्गेट. चला 31 धावांचं आव्हान. चला नेक्स्ट मॅच, जिथे आपण पाहतोय विजय 11 बेलपाडा आणि जोगेश्वर लालठाणे. चला या टॉस साठी यायचं. जोगेश्वरी लालठाणे. चला टॉस साठी या लगेच. आवाज बंद कर, आवाज बंद कर.
या मॅच मध्ये कॅमेरामन मूव्ह होणार नाही कारण कॅमेरामन जेवतोय, त्यामुळे या मॅच मध्ये बॉल फॉलो होणार नाही, त्याबद्दल क्षमस्व. जर मॅच कडे कारण मॅच ऑन होतोय आणि इथे मात्र थोडा ब्रेक इकडे कॅमेरामनला दिला जातोय आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे येणार आहोत. आलेल्या पहिल्या चेंडूवर इकडे मात्र अजय भोईर पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय 6. पहिल्या चेंडूवर षटकार. युवा मासवन काय कमालीची सुरुवात करतोय. 31 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. पहिल्या चेंडूवर षटकार. अजय भोईर नाम तो सुना होगा. याही मात्र चेंज ऑफ पेस. चेंडू हळूवार आला, तो शरीरावर लागला, डॉट बॉल. 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे, याचा अर्थ रिक्वायर्ड रन रेट 10च्या वरती, म्हणजे आसपास 11चा. त्यातला पहिल्या चेंडूवर षटकार. अजय भोईरला मात्र त्याचा साथीदार जाऊन भेटतोय जयेश, आणि दोघांमध्ये थोडासा सल्ला बसला. धावसंख्या आतापर्यंत 6. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक, डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 6 धावा. हा फुल टॉस चेंडू होता. मनचा हा स्ट्रोक खेळू शकले असते, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. तिकडे मात्र त्यांनी तो फील्ड केला. 1च धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 7. चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. खराब चेंडू, फायदा उचललाय. यावी फलंदाजाचं नाव दुसरं आहे, जयेश ऑन फायर. षटकार. कोणाच्या स्मरणार्थ तर आपण पाहतो इथे या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये जे आपण सर्व हे मनमोहक चषक पाहतोय, कैलासवासी श्रीमती चंपू शरद पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी गीता गणेश पिलेना यांच्याकडून ह्या सर्व ज्या ट्रॉफीज आहेत ते आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर श्री सूर्यजी भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य का सदस्य की माजी ग्रामपंचायतची सदस्य श्री सूर्यजी भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी
तृतीय पारितोषिक जे आपण पाहतोय 5,000 ते देण्यात आलेलं आहे. श्री राजेशजी भोईर JSW सिमेंट यांच्याकडून 2,500, श्री मनोजजी राऊत यांच्याकडून 1,000 रुपये, श्री संतोषजी वजे यांच्याकडून 500 रुपये, श्री राकेशजी कुडू साहेब यांच्याकडून सर्व दिवस जे पिण्याच्या पाण्याची सोय आणि श्री राहुलजी गुप्ता यांच्याकडून 2,000 रुपये देण्यात आलेले आहेत. या सर्व देणगीदारांचा मी आभार मानतो. चेंडू येतोय सर, षटकार, ट्रॉफी वाचवायला हा येतो षटकार. आणि मासवरवाल्याने त्यांचा डान्सर आणलेला आहे, पण तो नंतर कामाला येणार आहे, आता नाही. आता त्यांना शांत ठेवलंय. मी त्यांना नंडोलाला पाहिलं होतं, DJ वालाला अक्षरशः त्यांनी हैराण करून ठेवलं होतं की बाबा तू गाणी लाव. आता इथे येतच नाही अजूनपर्यंत. धावसंख्या जर धावून पोहोचली 21. पुढच्या मॅचसाठी ठेवा एनर्जी. पुन्हा एकदा मोठा फटका आहे इकडे. मासवणकरांना तुम्हाला गोट्या अंपायरला बोलवायची गरज का लागते? तुमच्याकडे ऑलरेडी गोट्या अंपायर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येवर पोहोचतोय मात्र आता 22. फक्त 9 धावेची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत 9. 9 मध्ये 9. चला लॉट्स साठी आपण तयार होणार आहोत, कारण पुढची मॅच जशी चालू होईल त्याच्या आधी आपण लॉट्स टाकतोय. विजयी संघाच्या कर्णधार आपण तयार राहा. ओ याही मात्र काय फटका सजवलाय. चेंडू सीमा रेषा पार, खूप मोठा षटकार. यार ये एंडोथर्मिक क्या है? आता मात्र हा मॅच इकडे जवळजवळ आपल्या खिशात घातलाय आणि इथून मात्र धावसंख्येचा विचार केला. दोघांना सुद्धा हा मॅच जिंकवल्याबद्दल त्यांच्याकडून 200 रुपये. आपलं नाव सांगा, बोला ना, नाव सांगा. सुभाषजी जाधव साहेबांकडून इकडे मात्र 200. आता 100 रुपये त्यांना द्या, सुट्टे द्या जरा. आमच्या रवींद्र सरांकडे असतील घ्या. विजयी फटका आणि इथे मात्र जाधव साहेबांकडून इकडे आपण पाहतोय की 200 दोघांना आलेले आहेत. वेल प्लेड टीम युवा मासवन, वेल प्लेड.